काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय. 1000 आणि 500च्या नोटा चलनातून रद्द. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज सर्व बँका आणि एटीएम बंद राहणार. उद्या काही एटीएम चालू राहण्याची शक्यता. सरकारी रुग्णालयांमध्ये तसंच रेल्वे, सरकारी बस, विमानांच्या तिकिटांसाठी स्मशानामध्ये तसंच पेट्रोल पंपावर 11 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत 1000 आणि 500च्या जुन्या नोटा वापरण्याची मुभा. रिझर्व्ह बँक नव्या आणि सुधारित स्वरूपात 500 आणि 2000च्या नोटा 11 नोव्हेंबरपासून चलनात आणणार. या निर्णयामुळे प्रामाणिक माणूस खुश झाल्याची केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांची प्रतिक्रिया. नोटा रद्द करण्याच्या या निर्णयाचं सर्वसामान्य जनतेकडून स्वागत. काळ्या पैशांविरोधात ही लढाई असून या निर्णयामुळे सामान्य माणसांनी घाबरून जाऊ नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिलासा. जगातल्या राजकीय विश्लेषकांचे अंदाज चुकवत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विराजमान. नोटा रद्द आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार घसरून रुपयाचे अवमूल्य. भारत इंग्लंड दरम्यानच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत इंग्लंडच्या चहापानापर्यंत 3 बाद 209 धावा.